नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण 12वी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यामधील उपघटक साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना, लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना याची माहिती व्हिडिओ क्रमांक 9 मध्ये घेत आहोत. लोकसंख्येचे घटक यामधील तिसरा घटक आहे साक्षरता आणि शिक्षण. आता लोकसंख्येच्या घटकामध्ये ह्या साक्षरता आणि शिक्षण या दोन मुख्य घटकांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. आता साक्षर व्यक्ती कोणास म्हटले जाते त्याची सुरुवातीला व्याख्या दिलेली आहे. ज्या व्यक्तीस लिहिता वाचता गणितक्रिया समजतात व करता येतात त्या व्यक्तींना साक्षर असे म्हणतात. म्हणजे कोणतीही एक भाषा ही व्यक्तीला लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे आणि गणिती क्रिया म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, ह्या ज्या प्राथमिक क्रिया आहेत ह्या जर येत असतील तर त्या व्यक्तीस साक्षर असे म्हटले जाते. आता समाजामध्ये किमान एक भाषा लिहिता आणि वाचता आली पाहिजे. आता समजा आपण इथून कर्नाटकमध्ये गेलो तर आपल्याला ती भाषा येणार नाही, परंतु आपल्याला जरी मराठी भाषा लिहिता वाचता येत असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीस साक्षर असे म्हटले जाते. त्यानंतर बघा, साक्षरता आर्थिक विकासाचे कारण व परिणाम हे दोन्हीही आहेत. म्हणजे देशाचा किंवा व्यक्तीचा स्वतःचा आर्थिक विकास हा जर जास्त झालेला असेल तर त्याचं जे प्रमुख कारण आहे ते आहे साक्षरता. म्हणजे आपल्याला जर चांगल्या प्रकारची नोकरी पाहिजे असेल तर आपण साक्षर पाहिजे किंवा आपण चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे. जर आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं तर आपल्याला चांगली पगाराची नोकरी मिळते आणि आपल्या कुटुंबाचा विकास होतो, त्याचबरोबर देशाचा सुद्धा आर्थिक विकास होतो. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर आर्थिक विकास हा चांगल्या दर्जाचा होऊ शकतो. समजा आपण शिक्षण घेतलं, नोकरी लागली नाही, आपण शेतीमध्ये सुद्धा जर काम करत असेल तर त्या शिक्षणाचा फायदा आपण शेतीमध्ये करू शकतो व शेतीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे आर्थिक विकास करावयाचा असेल किंवा आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारावयाची असेल तर आपल्याला प्रामुख्याने साक्षर होऊन फक्त चालणार नाही तर चांगल्या दर्जाचं शिक्षण हे घेतलं पाहिजे. त्यानंतर बघा, साक्षरता आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे किंवा असते. म्हणजे जो समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे जास्त असतं तो समाज हा पुढारलेला असतो किंवा त्यांना आधुनिक ज्ञानाची आवड असते किंवा ते ज्ञान त्यांनी मिळवलेलं असतं. म्हणजे ज्या समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त असते त्या समाजामध्ये आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक समजले जाते. उदाहरणार्थ बघा, आपल्या कुटुंबाच्या शेजारी किंवा आपल्या गावामध्ये आसपास आपण अनेक अशी कुटुंब बघतो की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं शिक्षण जास्त घेतलं असेल तर त्याला चांगल्या दर्जाची नोकरी मिळते. समजा एखादा इंजिनियर असेल, तो परदेशामध्ये गेला असेल तर त्याचा पगार हा महिन्याला लाखामध्ये असतो, 1,00,000-2,00,000 असतो. म्हणजे साक्षरतेमुळे, शिक्षणामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. त्याचबरोबर त्याकडं समाज हा आशेनं बघत असतो. म्हणजेच साक्षरता हे आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. त्यानंतर साक्षरतेचा प्रमाणाचा थेट संबंध लोकांचे राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासनाच्या धोरणाशी येतो. म्हणजे समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण जर जास्त असेल तर लोकांचे राहणीमान हे चांगल्या दर्जाचे असते. त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये शिक्षण जास्त घेतलेलं असतं त्या कुटुंबामध्ये स्त्रियांना समाजाचा दर्जा चांगला दिला जातो, म्हणजे बरोबरीनं दर्जा दिला जातो. आपल्या देशामध्ये अजूनसुद्धा काही प्रमाणात स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतो हे आपण सतत पेपरमध्ये किंवा टी व्हीवरती बातम्यामध्ये ऐकत असतो. परंतु जर आपण विकसित राष्ट्रांमध्ये गेलो तर त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण हे जवळपास 100% आहे.
म्हणून त्या ठिकाणी स्त्रियांचा समाजातील दर्जा हा समानतेचा आहे. म्हणून साक्षरतेचा थेट संबंध हा स्त्रियांच्या समाजातील दर्जाशी येतो. साक्षरता जास्त असेल तर स्त्रियांना समाजातील दर्जा चांगला असतो, आणि ज्या देशामध्ये किंवा प्रदेशात साक्षरतेचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी स्त्रियांना निम्न दर्जा दिला जातो. परत बघा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासनाच्या धोरणाशी असतो. म्हणजे साक्षरतेचा संबंध हा उपलब्ध शैक्षणिक सुविधाशी सुद्धा असतो. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हे मोबाईलवर बघता. जर तुम्हाला हा मोबाईल वापरण्याची माहिती नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला ज्या शैक्षणिक सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या मोबाईलद्वारे केलेल्या आहेत. म्हणजे अशा सुविधा ह्या साक्षर समाजामध्ये निर्माण करता येतात. आणि जर समजा मोबाईल वापरणे किंवा लॅपटॉप वापरणे, कम्प्युटर वापरणे हे जर समाजाला माहिती नसेल, याबाबत समाज साक्षर नसेल, तर आपल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करता येत नाहीत. त्याचबरोबर बघा, शैक्षणिक धोरणांशी संबंध हा साक्षरतेचा असतो. शासन ज्यावेळेस वेगवेगळी धोरणे आखत असतं, म्हणजे आता ज्यावेळेस ऑनलाईन शिक्षणाचे धोरण आखलेलं आहे, ते समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि आपले विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात. या अनुषंगाने आपण ऑनलाईन शिक्षणाचे धोरण हे शासनाने स्वीकारलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीनं साक्षरता आणि शिक्षण याचा संबंध हा प्रत्यक्ष व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाशी येतो. त्याच पद्धतीनं देशाचा आर्थिक विकास आणि देशाचा सामाजिक विकास याच्याशी सुद्धा साक्षरता आणि शिक्षणाचा थेट संबंध येतो. पाठ्यपुस्तकामध्ये बघा, पान नंबर 16 वरती तुम्हाला आकृती 2.3 दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे आलेखाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे द्या. मग आता हा जो आलेख आहे तोच तुम्हाला समोर दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला आलेख असेल, त्यामधील नावं असतील किंवा या ठिकाणची आकडेवारी असेल, ती स्क्रीनवर व्यवस्थित दिसणार नाहीत. कारण काही वेळेस आपल्या इंटरनेट स्पीड कमी असतं किंवा नेटवर्क व्यवस्थित उपलब्ध होऊ शकत नाही. तुम्ही हा आलेख पुस्तकात बघितला तरी चालेल. आता बघा, वरती म्हटलेलं आहे आलेखाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे द्या. वर म्हटलंय लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण प्रदेशानुसार सन 2016. म्हणजे ही जी आपल्याला आकडेवारी दिली आहे ती 2016ची आहे. आणि आपल्याला दोन प्रकारचे आकडेवारी दिले. लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्रियांची आकडेवारी दिली, आणि प्रौढ साक्षरता म्हणजे काय, आपल्या देशामध्ये प्रौढ साक्षरता हे 7 वर्षाच्या वरील बालक असेल तर तो साक्षर आहे किंवा नाही हे समजलं जातं. 6 वर्ष किंवा 7 वर्षाच्या अगोदरच्या बालकांचा यामध्ये विचार केला जात नाही. म्हणजे प्रौढ साक्षरतेचा फक्त विचार केलेला आहे. आता बघा, यामध्ये पहिला आहे मध्य आशिया. परत 3 रंगाचे तुम्हाला वेगवेगळे स्तंभ दिसतील आणि पुढे आकडे दिसतील 100%, 100%, 100%. हे 3 स्तंभ काय आहेत, तर पहिला स्तंभ आहे हा एकूणचा आहे, इथे दिलेत बघा रंग. दुसरा हा जो स्तंभ आहे तो पुरुषांची साक्षरतेचा आहे. तिसरा हा जो आहे तो स्त्रियांच्या साक्षरतेचा आहे. असे प्रत्येक मध्य आशियाचे 3 स्तंभ आहेत. युरोप व उत्तर अमेरिकेचे 3 स्तंभ आहेत. पूर्व व आग्नेय आशियाचे 3 स्तंभ आहेत. म्हणजे 3 स्तंभाचा वेगळा अर्थ आहे. पहिल्यांदा एकूण, नंतर पुरुष आणि नंतर स्त्रियांची एकूण साक्षरता. मग आता इथं बघा, शून्य म्हटलंय 20%, 40%, 60%, 80%, 100%. आणि टोटल खाली आहे ते जगाची साक्षरताचे प्रमाण दिलेले आहे. मग आता आपण एक एक प्रश्न बघूया. पहिला जो प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर हा सर्वात जास्त आहे. आता या ठिकाणी बघायचं की आकडेवारी सर्वात जास्त कोणाची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघा 100, 100, 100 किंवा 99, 99 दिसतं. म्हणजे हे जे वरचे आहेत मध्य आशिया, युरोप व उत्तर अमेरिका ह्यामधील जे देश आहेत त्या देशांमधील साक्षरतेचा दर हा सर्वात जास्त आहे. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर हा सर्वात कमी आहे. आता या ठिकाणी सर्वात कमी जी आकडेवारी आहे ती जवळपास 57% स्त्रियांची आहे, 72% पुरुषांची आहे आणि 65% एकूण आहे. म्हणजे हा जर दर तुम्ही बघितला तर तो सर्वात कमी आहे.
या ठिकाणी बघायचं नाव कोणतं आहे, तर सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश. म्हणजे आफ्रिका खंडामधील फक्त सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील जे देश आहेत त्या ठिकाणी जगातील सर्वात कमी साक्षरता आढळून येते. तिसरा प्रश्न आहे, स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे? आता बघा, आपण जर सर्व आकडे व्यवस्थित बघितले तर आपल्याला स्त्री साक्षरता ही जास्तीत जास्त वरील जे देश आहेत किंवा प्रदेश आहेत या ठिकाणी दिसेल. म्हणजे याचं उत्तर कसं येईल बघा, 100% साक्षरता असलेले प्रदेश सोडून स्त्री साक्षरता कोठेही जास्त नाही. म्हणजे या ठिकाणी मध्य आशिया, युरोप व उत्तर अमेरिका या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांची साक्षरता 100% आहे. परंतु ते प्रदेश सोडले तर खाली जे प्रदेश तुम्हाला दिलेत, पूर्व आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिकन, कॅरेबियन बेटे, उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया या ठिकाणी कुठेही स्त्रियांची साक्षरता जास्त नाही. परत बघा, चौथा प्रश्न आहे, आलेखाबाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा. म्हणजे तुम्ही हे सगळे बघायचे की कुठल्या देशांमध्ये साक्षरता कमी आहे, कुठल्या देशांमध्ये किंवा प्रदेशात साक्षरता जास्त आहे, स्त्री पुरुष साक्षरता कशी आहे, आणि तुमचा जो निष्कर्ष असेल तो निष्कर्ष तुम्ही इथे लिहायचा आहे. आता या ठिकाणी निष्कर्ष काय दिला आहे बघा, विकसित प्रदेशात साक्षरता जास्त व कमी विकसनशील प्रदेशात कमी साक्षरता. म्हणजे जे देश विकसित आहेत, आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत त्या ठिकाणी आपल्याला साक्षरता जास्त दिसते. यामध्ये मध्य आशिया, युरोप व आफ्रिका देशांचा समावेश होतो. तर कमी साक्षरता कुठं आहे, तर जे विकसनशील देश आहेत किंवा कमी विकसित आहेत त्या ठिकाणी आपल्याला साक्षरता ही कमी दिसते. आपल्या समाजात सुद्धा बघा, जे पुढारलेला समाज आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या ठिकाणी शिकलेली लोकही जास्त असतात. आणि जे आपल्याकडे भटकंतीचं जीवन जगतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्या ठिकाणची मुलं त्यांच्यासोबत भटकंती करतात आणि त्यांचं साक्षरतेचं प्रमाण हे कमी असते. लोकसंख्येच्या घटकामधील जो चौथा घटक आहे तो आहे व्यावसायिक संरचना. म्हणजे समाजामध्ये जे कार्यरत लोकसंख्या आहे ती लोकसंख्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये कार्यरत असते. मग त्या लोकसंख्येचा त्या आर्थिक विकासावरती काय परिणाम होतो किंवा व्यावसायिक संरचनेचा व्यवसायावर काय परिणाम होतो हे यामध्ये आपल्याला दिलेले आहे. कार्यशील लोकसंख्या 15 ते 59 वयोगटातील स्त्री पुरुष प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसायात गुंतलेली आहे. म्हणजे जी कार्यशील लोकसंख्या असते त्याचा जो वयोगट आहे तो 15 ते 59 आहे. म्हणजे 15च्या आतील लहान बालके असतील तर ती कार्यशील लोकसंख्या नसते, किंवा 60च्या वरील जी लोकसंख्या असते ती वृद्धांमध्ये गणली जाते, ती सुद्धा कार्यशील लोकसंख्या नसते. म्हणून 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष ही कार्यशील लोकसंख्या 4 व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये गुंतलेली असते. व्यक्ती कोणता ना कोणता व्यवसाय ही करतेच. त्यानंतर बघा, वरील व्यवसायामध्ये कार्यरत लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आर्थिक स्तर ठरवता येतो. म्हणजे व्यक्ती ह्या 4 व्यवसायापैकी कोणता व्यवसाय करते त्यावर त्या व्यक्तीचा आर्थिक स्तर हा ठरवला जातो. आता उदाहरणे बघण्या अगोदर बघा, जर व्यक्ती प्राथमिक व्यवसायामध्ये काम करत असेल, प्राथमिक व्यवसायामध्ये शेती किंवा शेतमजूर, खाणकाम, मासेमारी हे जे व्यवसाय आहेत ते प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये येतात. आणि ह्यात जर कार्यरत लोकसंख्या असेल तर त्यांचा आर्थिक विकास किंवा आर्थिक स्तर हा निम्न असतो, कमी दर्जाचा असतो. आणि जर व्यक्ती द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसायामध्ये कार्यरत असेल तर त्या व्यक्तींचा आर्थिक स्तर हा जास्त असतो. मग तुम्हाला यानंतर पुढे प्रकरण आहेत, प्रत्येक व्यवसायाची डिटेलमध्ये माहिती आहे. पण द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक श्रेणी व्यवसाय म्हणजे कोणते बघा, तर कारखाने जे आहेत त्या कारखान्यांचा समावेश हा द्वितीयक श्रेणी व्यवसायामध्ये होतो. तृतीयक श्रेणी व्यवसायामध्ये प्रामुख्याने वाहतूक, दळणवळण यांचा समावेश तृतीयक श्रेणी व्यवसायामध्ये होतो. आणि चतुर्थक श्रेणी व्यवसाय म्हणजे
जे प्रामुख्याने बुद्धीच्या जोरावरती केले जाणारे व्यवसाय आहेत. मग वकील असतील, शास्त्रज्ञ असतील, शिक्षक असतील, लेखक असतील, यांचा समावेश म्हणजे जे सेवा क्षेत्र आहेत, सेवा देणारे, त्यांचा समावेश हा प्रामुख्याने चतुर्थक श्रेणी व्यवसायामध्ये होतो. मग द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक श्रेणी व्यवसायामध्ये जी लोक कार्यरत असतात त्यांचा आर्थिक स्तर हा चांगल्या दर्जाचा असतो. आता उदाहरणे बघा. उदाहरण क्रमांक 1 आहे, विकसित देशामध्ये औद्योगिक विकास जास्त असल्यामुळे द्वितीयक, तृतीयक, चतुर्थ श्रेणी व्यवसायामध्ये कार्यरत लोकसंख्या जास्त आहे. काय म्हटलंय बघा, की विकसित देशामध्ये औद्योगिक विकास हा जास्त असतो, म्हणजे कारखान्यांची संख्या ही जास्त असते. म्हणून तेथील जी लोकसंख्या आहे ती प्रामुख्याने द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थ श्रेणी व्यवसायामध्येच कार्यरत असते. आणि यामध्ये प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि युरोप खंडातील देशांचा समावेश होतो. मग आपण जे आर्थिकदृष्ट्या मजबूत देश आहेत ते प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील अमेरिका हा देश आहे, किंवा युरोप खंडातील ग्रेट ब्रिटन असेल, नंतर जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, हे सुद्धा कसे आहेत, आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले देश आढळून येतात. याचं प्रमुख कारण काय आहे, त्या देशांमध्ये द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक श्रेणी व्यवसाय केले जातात. परत उदाहरण बघा दुसरं, विकसनशील देश शेतीप्रधान प्राथमिक व्यवसायामध्ये कार्यरत असल्याने कमी आर्थिक विकास होतो. यामध्ये भारतासारख्या विकसनशील देशांचा समावेश होतो. म्हणजे विकसनशील देशामध्ये शेतीप्रधान प्राथमिक व्यवसाय केले जातात. आता यानंतर आपला पुढे जो तक्ता दिला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायची आहे की भारतामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये म्हणजे शेतीमध्ये कार्यरत लोकसंख्या किती आहे, द्वितीयक श्रेणी व्यवसायामध्ये किती आहे, तृतीयक श्रेणी व्यवसायामध्ये किती आहे. पण जास्तीत जास्त लोकसंख्या अजूनसुद्धा आपली शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. मग शेती व्यवसायाचं काय होतं, जर समजा वेळेवर पाऊस पडला असेल, हवामान चांगलं असेल, त्यानंतर पिकाला दर चांगला असेल तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे पैसे मिळतात. जर समजा पाऊस वेळेवर पडला नाही, हवामान साथ दिली नाही, संपूर्ण पीक चांगलं आलं असेल आणि दरच मिळाला नाही तर मात्र शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हे जास्त होते. आणि म्हणून जी लोकसंख्या शेतीप्रधान व्यवसायामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये कार्यरत असते त्यांचा आर्थिक विकास हा कमी झालेला असतो आणि यामध्ये भारतासारख्या देशांचा समावेश होतो. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 17 वरती भारताची व्यावसायिक संरचना 1901 ते 2011 ही दिलेली आहे, तक्ता क्रमांक 2.3. आणि यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पान नंबर 16 वरती दिलेले आहेत. आता आपण प्रश्न बघणार आहोत त्या अगोदर यामध्ये काय लिहिले बघा, भारताची व्यावसायिक संरचना सन 2000 नाही 1901 ते 2011. त्यामध्ये वर्ष दिलेलं आहे इकडं 1901, 1951, 1961, 1971, 1981, 1999, 2001 आणि 2011. पहिल्यांदा फक्त 1901 ते 1951 यामध्ये अंतर हे जास्त आहे, 50 वर्ष जवळपास आहे. आणि पुन्हा फक्त 10 वर्षाचा आहे, 51, 61, 71, 81, 91, 2001 आणि 2011. इकडं खाली व्यवसाय दिलेत, प्राथमिक सेवा क्षेत्र 1, 2, 3, 4 म्हटलंय, म्हणजे 1 शेतकरी, 2 शेतमजूर, 3 पशुपालन, वनसंकलन, मासेमारी इत्यादी आणि 3 खाणकाम. त्यानंतर बघा आ म्हटले द्वितीयक सेवा क्षेत्र 5 आणि 6 म्हणजे 5 उद्योगधंदे, 6 बांधकाम. ई तृतीयक सेवा क्षेत्र 7, 8, 9. 7ला आहे व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, साठवण आणि दळणवळण, आणि 9 इतर सेवा. आणि या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये कार्यरत लोकसंख्या किती टक्के होती याची टक्केवारी दिलेली आहे. मग आता यामध्ये बघा प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये 71.9%, 72.7% असे आकडे आहेत. आता यावरती हे जे आकडे आहेत त्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारलेत, ते जे प्रश्न आहेत ते बघूया आपण. पहिला प्रश्न आहे, तक्ता काय दर्शवतो. तक्त्यामध्ये आपण माहिती बघितली की तक्ता काय दर्शवतो, तर प्रामुख्याने विविध सेवा क्षेत्रातील लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतो. म्हणजे प्राथमिक सेवा क्षेत्र त्यातील व्यवसाय, द्वितीयक सेवा क्षेत्र त्यातील व्यवसाय, तृतीयक सेवा क्षेत्र त्यातील व्यवसाय, आणि या व्यवसायामध्ये किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे
ही टक्केवारी आपल्याला हा तक्ता दर्शवितो. दुसरा प्रश्न बघा, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे, कोणत्या वर्षी? आता हा जो तुम्हाला तक्त्यातील आकडेवारी आहे ती पूर्ण कार्यशील लोकसंख्येचीच दिलेली आहे. मग प्रश्न काय विचारला आहे, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे, एवढंच पहिला प्रश्न बघा. तर आता आकडेवारी जर बघितली तर बघा, इथं आपण शेती व्यवसाय म्हटलेला आहे. शेतकरी आणि शेतमजूर ह्या दोन्हींचा समावेश होतो. इथं 50%, 50%, 52%, 43%, 41%, 38%, 29%, 26%, खाली बघा 20%, 25, 26. म्हणजे ही जर आपण टक्केवारी बघितली तर खालील आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी ही जास्त आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, शेती व्यवसायामध्ये. वर्ष विचारलंय तर 1901 पासून जर आपण सलग बघितलं 2011 पर्यंत तर आपल्याला ही आकडेवारी ही जास्तच दिसते. म्हणून याचं उत्तर आहे शेती व्यवसायामध्ये 1901 ते 2011 पर्यंत. तिसरा प्रश्न काय बघा, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे, कोणत्या वर्षी? प्रश्न क्रमांक 2 मध्ये सर्वात जास्त विचारलेले आहे, प्रश्न क्रमांक 3 मध्ये कमी विचारलेली आहे. आता उत्तर आहे खाणकाम व्यवसायामध्ये 1901 ते 2011. आता खाणकाम व्यवसाय बघा 0.1, 0.6, 0.5, 0.5, 0.6, 0.6, 0.7, 0.8 एवढी कमी आकडेवारी इतर कोणत्याही व्यवसायामध्ये नाही. म्हणून खाणकाम व्यवसायामध्ये सर्वात कमी लोकसंख्या गुंतलेली आहे. आणि वर्ष आहे 1901 ते 2011. चौथा प्रश्न आहे, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? उत्तर बघा, बांधकाम, वाहतूक, साठवण आणि दळणवळण. म्हणजे बांधकाम व्यवसाय जो आहे, द्वितीयक सेवा क्षेत्रामधील बांधकाम व्यवसाय, लोकसंख्या कशी वाढते बघा, 0.8 नंतर 1 झाले, 1.1 नंतर 1.2, 1.6, 1.9, 4.4, 6.7 म्हणजे पूर्ण हा चढता क्रम आहे. परत दुसरं कुठलं आहे, वाहतूक, साठवण आणि दळणवळण व्यवसाय बघा 8 नंबरचा, सगळा वाढता क्रम आहे. 1.1, 1.5, 1.6, 2.4, 2.7, 2.8, 4.1 आणि 4.8 म्हणजे यामध्ये आपल्याला लोकसंख्या कार्यशील वाढताना आढळून येते. पाचवा प्रश्न काय बघा, कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे? आता याचं उत्तर बघा, शेती किंवा शेतकरी व्यवसायामध्ये. म्हणजे कार्यशील लोकसंख्या कमी होताना दिसत आहे, म्हणजे एकूण लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये जास्तच आहे, परंतु हळूहळू लोक शेती व्यवसायापासून दूर जात आहेत आणि इतर व्यवसाय करत आहेत. मग आता शेती किंवा शेतकरी बघा प्रमाण कसं कमी कमी होत चालले. पहिली 50% लोकसंख्या होती, 50.6, परत 50, परत 52.2 थोडीशी वाढलेली आहे, परत बघा कमी झाले 43.4, परत 41.6, परत 38.5, नंतर 29.6 आणि परत लास्टला 26.4. म्हणजे शेती किंवा शेती व्यवसाय करण्याकडे लोकांचा कल हा आपल्याला हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 1901 ते 2011 या सालातील अ-आ-इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. म्हणजे तुमचा जो तक्ता क्रमांक 2.3 आहे पान नंबर 17 वरती, त्यामध्ये अ-आ-इ म्हणजे प्राथमिक सेवा क्षेत्र, द्वितीयक सेवा क्षेत्र आणि तृतीयक सेवा क्षेत्र यांचा आपला आलेख तयार करायला सांगितलेला आहे. तो जो आलेख आहे तो तुम्हाला समोर या ठिकाणी तयार केलेला हा दिसत आहे. आता यामध्ये बघा आपल्याला जी काही माहिती दाखवली आहे ती पूर्ण हे आपल्याला आलेखामध्ये आलेले दिसेल. आलेखाचं नाव आहे विभाजित किंवा संयुक्त स्तंभालेख. हे स्तंभालेख आहेत. विभाजित संयुक्त म्हणजे काय म्हटलं आहे, कारण याची विभागणी केलेली आहे. भारताची व्यावसायिक संरचना 1901 ते 2011. बघा पहिला जे आहे ते प्राथमिक सेवा क्षेत्र, हा रंग दिसतो तो. दुसरा आहे आ द्वितीयक सेवा क्षेत्र, त्याच्या वरचा रंग हा मध्ये दिसतो तो. तिसरा आहे ई तृतीयक सेवा क्षेत्र, हा वरचा जो रंग आहे तो त्यातील कार्यरत लोकसंख्या दाखवतो. आणि हा आपल्याला आलेख तयार करायचा आहे. आता तुम्हाला इथं आलेख तयार करून दिला आहे. इकडे लोकसंख्या टक्केवारी दाखवले, प्रमाण घेतलं 1 बरोबर 10% लोकसंख्या.
हा तुमच्या माहितीसाठी तयार केलेला आहे. तुम्ही आलेख पेपर घ्यायचा आणि अशा पद्धतीनं प्रमाण घेऊन हा आलेख तुम्ही स्वतः तयार करायचा आहे. आता आलेख तयार केल्यानंतर परत तुम्हाला प्रश्न विचारला आहे. प्रश्न क्रमांक 7, स्तंभलेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदात लिहा. म्हणजे या सगळ्या स्तंभांची तुम्ही तुलना करायची आणि त्यावरती एक परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. मग लिहिताना काय करायचं तर कार्यरत लोकसंख्या कुठल्या व्यवसायामध्ये जास्त आहे, कुठल्या व्यवसायामध्ये कमी कमी होताना आढळत आहे, कुठल्या व्यवसायामध्ये वाढताना दिसत आहे, याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. मग आता बघा, सदर आलेखाचे निरीक्षण केले असता सध्या प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये भारताची सर्वाधिक लोकसंख्या कार्यरत आहे. एवढंच बघायसाठी लिहिलं आहे. जर तुम्ही हे जे पहिले स्तंभ बघितले, खाली रंग हा हिरवा रंग, तर हा सगळ्यात मोठा आहे बघा. 57%, 64%, 69%, 70%, 72%. म्हणजे सध्या अजूनसुद्धा कार्यरत लोकसंख्या ही प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये जास्त आहे. परंतु पुढं काय म्हटलं आहे, परंतु 1951 पासून प्राथमिक सेवा क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्या कमी कमी होत आहे. म्हणजे एकूण लोकसंख्या जास्त आहे, परंतु प्रमाण बघा हळूहळू आपल्याला कमी 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 झालेलं दिसतं. त्यानंतर बघा, सुरुवातीच्या काळात द्वितीयक व तृतीयक सेवा क्षेत्रात लोकसंख्या कमी होती. पहिल्यांदा बघा किती आहे, 1901 जर तुम्ही स्तंभ बघितला, 1951 स्तंभ बघा, या ठिकाणी कार्यरत लोकसंख्या ही द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रात खूप कमी होती, परंतु हळूहळू वाढताना आढळते. म्हणजे या ठिकाणी बघा हळूहळू हे जे स्तंभ आहेत हे मोठे मोठे होताना दिसत आहेत. म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक सेवा क्षेत्रामधील लोकसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आणि याचं मुख्य कारण काय आहे, भारतामध्ये औद्योगिकरण वाढलेले आहे. म्हणजे कारखान्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये जास्त होत आहे आणि म्हणून शेती व्यवसायामधून लोकसंख्या मोठ्या शहरामध्ये कारखान्यामध्ये काम करण्यासाठी स्थलांतरित होत आहे. लोकसंख्येच्या घटकामधील 5वा आणि शेवटचा घटक आहे लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. म्हणजे आतापर्यंत आपण लोकसंख्येचे विविध घटक बघितले, त्याच पद्धतीने लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना या दृष्टिकोनातून सुद्धा हा लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. मग आता यामध्ये वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण आणि शहरी असे 2 वर्ग केले जातात. म्हणजे वास्तव्य कुठं आहे, वास्तव्य जर खेडेगावात असेल तर त्यास ग्रामीण लोकसंख्या म्हणतात. वास्तव्य जर तुमचं शहरामध्ये असेल तर त्यांना शहरी लोकसंख्या असे म्हणतात. म्हणजे आपण कुठं राहतो यावरून शहरी आणि ग्रामीण असे 2 वर्ग केले जातात. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचे राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना इत्यादीमध्ये वर्गीकरण करता येते. म्हणजे बघा, शहरी लोकसंख्या असेल किंवा ग्रामीण लोकसंख्या असेल, त्यांचे राहणीमान दोन्हीमध्ये फरक असतो. आपण खेडेगावामध्ये शेती व्यवसाय करतो, म्हणजे आपण जरा साध्या पद्धतीने राहतो, परंतु जे शहरामध्ये लोक राहतात त्यांचं राहणीमान आपल्या थोडंसं उच्च दर्जाचं किंवा चांगल्या प्रकारचं असतं, कारण त्यांना जास्त कष्टाची किंवा इतर कामं जास्त करावी लागत नाहीत. तर व्यवसायामध्ये सुद्धा बघा, खेडेगावामध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय किंवा शेती व्यवसायाशी निगडीत इतर व्यवसाय, पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल इत्यादी केले जातात. परंतु शहरामध्ये शेती व्यवसाय केला जात नाही. तर शहरामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे असतात, ते द्वितीयक आणि तृतीयक श्रेणी व्यवसाय केले जातात. मग खेडेगावामधून एखादा व्यक्ती हा पुणे मुंबईला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन शेती करतो असं होत नाही. तर शेती प्रामुख्याने खेडेगावात केली जाते आणि द्वितीयक तृतीयक श्रेणी व्यवसाय हे शहरांमध्ये केले जातात. पण सामाजिक रचना बघा, खेडेगावामध्ये सामाजिक रचना ही एकोप्याची असते. म्हणजे खेडेगावामध्ये एखादी घटना घडली तर लगेच संपूर्ण खेडेगावातील लोकांना लगेच समजते, कारण त्यांच्यात एकोपा असतो, जिव्हाळा असतो. परंतु जर आपण शहरामध्ये गेलो तर बघा, एखादी मोठी बिल्डिंग असेल आणि शेजारी घरं असतात, तरीसुद्धा शेजारच्या घरामध्ये काय चाललेलं आहे, कोण आलेलं आहे, कोण गेलेलं आहे याची आपल्याला काहीही माहिती मिळत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं सामाजिक रचना ही ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपल्याला वेगवेगळी असलेली दिसून येते. त्याचबरोबर बघा, ग्रामीण शहरी लोकसंख्येमध्ये वय, लिंगरचना,
लोकसंख्येची घनता, विकासाचा स्तर यामध्ये तफावत आढळते. आता वयामध्ये बघा, आपल्याकडे जर ग्रामीण खेडेगावामध्ये बघितलं तर सर्वसाधारणपणे लोकांचं वयोमान हे जास्त असतं, कारण त्या ठिकाणी स्वच्छ हवामान असतं, पर्यावरणाच्या सानिध्यात लोक राहतात, चांगल्या दर्जाचा आहार मिळतो. त्याचबरोबर लिंग गुणोत्तर बघा, खेडेगावामध्ये लिंग गुणोत्तर हे जास्त असतं, म्हणजे खेड्यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त असते आणि शहरामध्ये लिंग गुणोत्तर कमी असतं, कारण शहरामध्ये स्त्रियांची संख्या कमी आणि पुरुषांची संख्या जास्त असते. याचं मुख्य कारण काय आहे, तर खेडेगावातील जे पुरुष असतात ते पुरुष आपली फॅमिली ही गावाकडे ठेवतात आणि शहरामध्ये ते स्वतः एकटे जाऊन राहतात. म्हणजेच शहरामध्ये पुरुषांची संख्या ही वाढलेली असते. जर आपण कोकण किनारपट्टीला गेलो तर त्या ठिकाणी त्यांची फॅमिली किंवा आई वडील हे पूर्णतः कोकणामध्ये राहतात, गावामध्ये, आणि त्यातील जे कार्यरत पुरुष आहे तो गोवा किंवा मुंबई किंवा पुणे या ठिकाणी रोजगारासाठी गेलेला असतो. म्हणून शहरामध्ये लिंग गुणोत्तर हे कमी आढळून येते, स्त्रियांची संख्या कमी असते आणि खेडेगावामध्ये स्त्रियांची संख्या ही जास्त असते, म्हणजे लिंग गुणोत्तर जास्त असते. लोकसंख्येची घनता, खेडेगावामध्ये लोकांची घरं दूर दूर अंतरावरती असतात, त्यामुळे विरळ लोकसंख्येची घनता आढळते. शहरामध्ये गेल्यानंतर बघा, लोक खूप दाटीवाटीने राहतात. जर तुम्ही मोठ्या झोपडपट्टीमध्ये जर गेला तर आपल्याला मधून जातासुद्धा येत नाही, एवढी कमी जागा असते आणि दाटीवाटीनं लोक राहिलेले असतात. त्यामुळे शहराची लोकसंख्येची घनता जास्त असते आणि खेडेगावामध्ये दूर दूर अंतरावरती घरे असतात, शेतामध्ये घरं असतात, त्यामुळे लोकसंख्या ही घनता विरळ आढळून येते. विकासाचा स्तर, शहरामध्ये द्वितीयक, तृतीयक, चतुर्थश्रेणी व्यवसाय जास्त केले जातात, त्यामुळं किंवा ज्या सेवा सुविधा असतील त्या शहरामध्ये थोडी जास्त असतात, तेव्हा शहराचा विकास जास्त झालेला असतो आणि तुलनेनं ग्रामीण भागाचा विकास थोडासा कमी झालेला आढळून येतो. त्यानंतर ग्रामीण व शहरी लोकसंख्येतील फरक जाणून घेण्याचे मापदंड प्रत्येक देशात वेगवेगळे असू शकतात. म्हणजे हे जे मापदंड सांगितले हे आपल्या भारत देशाशी निगडीत आहेत, परंतु काही देशांमध्ये, विकसित देशांमध्ये, शहरातील आणि ग्रामीण भागातील जे राहणीमान असेल, लिंग गुणोत्तर असेल, विकासाचा दर असेल, लोकसंख्येची घनता असेल, ही जवळपास सारखीच आढळते. म्हणून त्या देशामधील शहरी ग्रामीण लोकसंख्येतील फरक जाणून घेण्याचे मापदंड म्हणजे निकष हे आपल्याला वेगवेगळे असू शकतात. पान नंबर 15 वरील एक तक्ता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये राहिला होता, त्याची जी उत्तरं आहेत त्या तक्त्यावरील ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, तक्ता क्रमांक 2.2 तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला त्यावरचे प्रश्न दिलेले आहेत. तक्ता हा तुमच्या पान नंबर 15 वरती आहे. पहिला प्रश्न आहे, वरील तक्ता काय दर्शवितो? त्याचं उत्तर काय आहे बघा, विविध देशातील सेवानिवृत्ती वयाबाबत माहिती दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी देश दिलेत, जर्मनी, अमेरिकी संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, भारत, आणि इकडं सेवानिवृत्ती वयाबाबतची माहिती दिली आहे. बघा, इकडं म्हटले सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणा, अंमलबजावणी किंवा विचाराधीनता वर्षांमध्ये. जर्मनीमध्ये किती आहे, सेवानिवृत्तीचे वय 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवून 66 आणि 2019 पर्यंत 67 केले जाईल. अमेरिकेमध्ये 1960 मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी सेवानिवृत्तीचे वय टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 67 पर्यंत केले जाईल. म्हणजे आपल्याला यामध्ये विविध देशातील सेवानिवृत्ती वयाबाबत माहिती दर्शविलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, विकसित आणि विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. आता यामध्ये कोणकोणते देश आहेत बघा, विकसितमध्ये जर्मनी, परत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, त्याला अमेरिका म्हटलेलं आहे, परत UK म्हणजे युनायटेड किंगडम आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे आणि त्यानंतर जपान आहे. हे जे देश आहेत हे विकसित देशांमध्ये येतात. विकसनशील देश चीन आणि भारत आहे. बघा, विकसनशील देश चीन आणि भारत आहे. आता चीनचे आर्थिकदृष्ट्या प्रगती ही जास्त झालेली आहे, परंतु WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या यादीमध्ये भारत, चीन, तुर्कस्तान हे देश विकसनशील देशांमध्ये येतात. मग
ह्या विकसनशील देशांना जागतिक व्यापार संघटनेकडून जास्त लाभ मिळतात. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याने WTOकडे अशी मागणी केली आहे की भारत, चीन आणि तुर्कस्तान यांचा विकसनशील देशांचा दर्जा हा काढून घ्यावा, म्हणजे त्यांना जास्त सेवा देता येणार नाहीत. म्हणजे चीन, भारत, तुर्कस्तान हे विकसनशील देश आहेत. तुर्कस्तान तुम्हाला या ठिकाणी दिलेला नाही. पुढे तिसरा प्रश्न बघा, या देशांमध्ये सेवानिवृत्ती वय वाढवण्यामागील कोणती कारणे असू शकतात? आता या ठिकाणी तुम्हाला जे आकडे दिलेले आहेत वयांबाबत, तर प्रत्येक देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतच्या तरतुदी विचाराधीन असलेल्या दिसून येतात. याची कारणे विचारलीत तर बघा, सेवानिवृत्ती वेतनाचे निधी, अन्य तरतुदी व वैद्यकीय सेवावर ताण ही कारणे आहेत. म्हणजे व्यक्ती जर लवकर सेवानिवृत्त झाली तर त्याला सेवानिवृत्ती निधी द्यावा लागतो. म्हणजे त्यांचं जे आयुष्यभर त्यांनी सर्व्हिस केलेली असेल, त्यांचा जो PF असतो, प्रॉव्हिडंट फंड असतो, तो एकत्रित साठलेला असतो आणि ही जी रक्कम असते ती रक्कम खूप मोठी असते. ती रक्कम त्या व्यक्तीला रिटायर झाल्यानंतर एका वेळेस द्यावी लागते, म्हणजे जास्त आर्थिक ताण येतो. परत अन्य तरतुदी असतात, म्हणजे इतर जे सुविधा असतात त्यासुद्धा द्याव्या लागतात. त्याचबरोबर वैद्यकीय सेवावरती ताण येतो, म्हणजे ह्या व्यक्ती रिटायर झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय सेवासुद्धा द्याव्या लागतात, त्यावरती ताण येतो. आणि सगळ्यांचा विचार केला तर आर्थिक तरतुदी जास्त कराव्या लागतात. म्हणून आपल्याला या देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी हालचाली चालू असलेल्या दिसतात. परत चौथा प्रश्न आहे, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? तर आर्थिक तरतुदीवरील ताण कमी होईल व अर्थव्यवस्थेत गती येईल. आपण वर बघितलं की रिटायर झाल्यानंतर व्यक्तीला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. हा पैसा खर्च होणार नाही, तो पैसा देशाला वापरता येईल आणि त्यामुळे काय होईल तर आर्थिक तरतुदीवरील ताण कमी होईल व अर्थव्यवस्थेला गती येईल. पाचवा प्रश्न आहे, चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावर का विचार करत असेल? याचं उत्तर आहे 2045च्या वेळी चीन देशातील बालके व युवकांचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे कार्यरत लोकसंख्या हळूहळू कमी होईल. तर कार्यरत लोकसंख्या कमी होऊ नये, कार्यरत लोकसंख्या राहावी, म्हणून चीन हा सेवानिवृत्तीचे वय वाढवत आहे. सहावा प्रश्न बघा, विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेतल्यास भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का? त्याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. आता होय असं म्हटलं आहे, त्यामुळे आर्थिक ताण कमी होऊन कुशल कामगार उपलब्ध होतील. आता बघा, या मुद्द्यासंदर्भात आपल्याला असं मत व्यक्त करता येईल की जर सेवानिवृत्ती वयामध्ये वाढ करावी अशी कार्यरत लोकांची मागणी आहे. सध्या आपल्याकडं 58, 60, 62, 65 वर्षापर्यंत व्यक्ती प्रत्येक क्षेत्रानुसार रिटायर होते. मग त्यांचे वय वाढवून मिळावं अशी मागणी आहे. परंतु जर वय वाढवून मिळालं तर जे आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेकार लोक जास्त आहेत, तरुण जास्त आहेत, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार नाही. म्हणजे यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह हे प्रत्येक व्यक्तीनुसार असू शकतात. परंतु भारतामध्ये सुद्धा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात विचार चालू आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, वयोरचना, आयुर्मान आणि देशाची आर्थिक स्थिती यांच्या सहसंबंधाबद्दल निष्कर्षात्मक टीप लिहा. या ठिकाणी तुम्हाला निष्कर्षात्मक टीप लिहायची आहे. आता आपण थोडक्यात दिलेलं आहे बघा, वयोरचनेनुसार कार्यरत गटात जास्त लोकसंख्या असेल तर आर्थिक विकासाचा वेग वाढेल. म्हणजे कार्यरत लोकसंख्या जास्त असेल तर आर्थिक विकासाचा वेग वाढेल. परंतु जास्त आयुर्मान असलेल्या लोकसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरती ताण येतो, यावर आर्थिक तरतूद जास्त करावी लागते. अशा पद्धतीने तुम्हाला अजून सुद्धा यावरती माहिती लिहिता येते. आपण जे 3 मुद्दे बघितले, साक्षरता आणि शिक्षण, व्यावसायिक संरचना, लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना, यावरती आता तुम्हाला 2च प्रश्न दिलेत. भौगोलिक कारणे लिहा. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते, कारण लिहायचं. आणि सविस्तर उत्तरे लिहा. लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना स्पष्ट करा. अशा पद्धतीने आपण ही माहिती बघितली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यामधील शेवटचा मुद्दा आहे स्थलांतर, याची माहिती बघणार आहोत.
हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत थँक्यू.